उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत उत्साहात साजरा। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्र्यंबकेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार हिरामण खोसकर, त्र्यंबकेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सर्वप्रथम नामदार अजितदादा पवार यांना दीर्घायुष्य लाभावे याकरिता शहराध्यक्ष सुरेश गंगापुत्र यांच्याकडून भगवान त्र्यंबकेश्वर मंदिरात अभिषेक पूजा करण्यात आली। तालुकाध्यक्ष बहिरू पाटील मुळाणे यांच्याकडून उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबकेश्वर येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आलं व शेतकरी आत्महत्या केलेल्या मुलांच्या अनाथ आश्रमामध्ये कार्यक्रम घेण्यात आला। अनाथ आश्रमातील मुलांच्या हस्ते केक कापण्यात आला व मुलांना त्यांना फळे वाटप करण्यात आली। तसेच आमदार हिरामण दादा खोसकर व जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांच्या हस्ते पिंपरी त्र्यंबक येथील अनुदानित आश्रमशाळेत ग्रामपंचायत वतीने वृक्षारोपण करण्यात आले। महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे यांच्या वतीने सक्षम तू हा उपक्रम आश्रमशाळेत राबवण्यात आला। तसेच आमदार हिरामण दादा खोसकर यांच्याकडून त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला। यावेळी आमदार हिरामण खोसकर, तालुकाध्यक्ष बहिरू पाटील मुळाणे, प्रदेश उपाध्यक्ष संपतराव सकाळे, शहराध्यक्ष सुरेश गंगापुत्र, जिल्हा उपाध्यक्ष मनोहर मेडे, युवक तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाले, उमेश सोनवणे, समाधान बोडके, सायरा शेख, प्रवीण शिरसाट, तानाजी बोडके, अजित सकाळे, निवृत्ती लिलके, बंडू खोडे, हिमांशु देवरे, रोनिक भोसले, धीरज सारडा, ओमकार ढेरळगे, पृथ्वीराज शिरसाट, अक्षय नारळे, किरण महाले, किरण चौधरी आदींचे कार्यकर्ते उपस्थित होते। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त सकाळपासून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी शिविरला सर्व आम्ही संबंधांना असेल, संदीप भाऊ असेल, ज्ञानेश्वर भाऊ असेल, नवरुख भाऊ असेल, बहिरू पाटील असतील, या ठिकाणी मेडे साहेब असतील, गंगापुत्र साहेब असतील, सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी हे प्रोग्राम चालू केलेला आहे। प्रत्येक ग्रामपंचायतीला 100 या ठिकाणी झाडं लावण्याचा प्रोग्राम केलेला आहे, वृक्षारोपण। आणि सकाळी शिविरला फळं वाटप केले। ग्रामीण रुग्णालय त्र्यंबकेश्वर, ग्रामीण रुग्णालय हर्सूल, ग्रामीण रुग्णालय घोटी, ग्रामीण रुग्णालय इगतपुरी अशा ठिकाणी फळं वाटप केले। आणि आता आम्ही सर्वांनी समाधान भाऊ असेल, मनोहर पाटील भाऊ असतील, त्या ठिकाणी घुसरसाचे असेल, संबंधाना असेल, बहिरू पाटील असेल, बंडू भाऊ असतील, नारायणजी असेल, उमेशजी असतील, त्या ठिकाणी तानाजी भाऊ बोडके असतील, सर्वच त्या ठिकाणी देवाभाऊ आपले बेंडकोळे, आमचे सरपंच वैष्णव आपल्या पेगलवाडीचे आपल्या आचार्य विलासजी आचार्य साहेब असतील, आम्ही सर्वांनी अभिषेक केला की पुढच्या 2029ला आमच्या अजितदादाचं स्वप्न जे काही आमच्यामध्ये स्वप्न आहे ते स्वप्न पुरव। आणि या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन तिन्ही त्या ठिकाणी फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे, फडणवीस साहेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि फडणवीस साहेबांनी भविष्यात आमच्या दादाला मुख्यमंत्री व्हायचं चान्स द्यावं अशी अभिषेकाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पूजा केलेली आहे। नामदार या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस त्र्यंबकेश्वर शहराच्या वतीनं या ठिकाणी आम्ही भगवान महामूर्ती त्र्यंबकराज यांना त्यांच्यासमोर अभिषेक करून आणि त्याच्यानंतर उपजिल्हा रुग्णालय येथे फळे वाटप करून आम्ही साजरा करत आहोत। यानंतर आम्ही पिंपरी येथील आश्रमशाळेचं वृक्षारोपण आणि सक्षम तू असा त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करणार आहोत। त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांनी जी आत्महत्या केल्या त्यांची जी मुलं आहे आधारक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मुलांबरोबर आम्ही सुद्धा वाढदिवस साजरा करतो आहे। दादांना दीर्घायुष्य लाभो आणि हे दादा राज्याची लवकरच सेवा करो अशी मी महामूर्ती त्र्यंबकचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात सहकार क्षेत्र असेल, या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नुसते नव्हे तर राज्याचे गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्याचं काम ज्यांनी प्रामुख्याने केलं ते आज
आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांचा वाढदिवस आज या ठिकाणी तालुका अध्यक्ष भैरू पाटील मुलानी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी साजरा होत आहे। या ठिकाणी भगवान त्र्यंबकराज चरणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली का दादांना दीर्घ आयुष्य लाभो आणि लवकरच दादा या राज्याचे मुख्यमंत्री हो, हीच त्र्यंबकेश्वर चरणी आम्ही प्रार्थना वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी केली। त्यानंतर अनेक कार्यक्रम त्या बाबतीत भैरू पाटील मुलानी यांनी या ठिकाणी सांगितलं। अनेक ठिकाणी वृक्षारोपण व भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करणार आहे। राष्ट्रीय नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवस आहे, तसंच मुख्यमंत्री महोदय फडणवीस यांचा पण वाढदिवस। त्या वाढदिवसानिमित्ताने अध्यक्ष भैरू पाटील मुलाने त्यांच्या माध्यमातून पिंपरी या शाळेवर वृक्षारोपणचा कार्यक्रम ठेवला। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष संबंधाना सकाळे, तालुकाध्यक्ष भैरू मुलाने, समाधान बोडके, या गावचे सरपंच, तसेच सरदार सरपंच आपले घेतलं सरपंच सकलवाडी निवडणूक बोलले इतके ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली, तसंच या ठिकाणी खरोखर पक्षाची शेवट तळमळ असलेले आपले युवकाचे संजयभाऊ मेढे, आपल्या ताई, तसेच नंतर उल्लेख या पक्षाला मिळाली ताकद महिलांच्या माध्यमातून की कुठल्याही कोपऱ्यामध्ये जिल्ह्यामध्ये मागे दिंडी चालली, दिंडीमध्ये दिंडी अटकवली त्यामध्ये, हा कलश यात्रा डायरेक्ट देऊन टाकली। म्हणजे अशा ड्रेसिंग महिला अध्यक्षा बलकवडे ताई, सर्व शिक्षक शिक्षका, या गावचे सर्व सरपंच पर्वक्रम मुलाने, सर्वच कर्मस्थ कार्यकर्ते। आत्ताच ताईंनी सांगितलं, ताई जरी राजकीय कार्यक्रम असेल तर राजकीय माध्यमातून सुद्धा आपण शिकवलं पाहिजे। ते मुलींच्या बाबतीमध्ये आदिवासी भागामध्ये वर्तमान पेपर उघडला, आश्रमशाळा असो, माध्यमिक शाळा असो, जे काही कळत न कळत घडतं त्याचं शाळेमध्ये आयोजित कार्यक्रमाला उपस्थित आपले सगळ्यांचे लाडके आमदार आणि नवनिर्वाचित आदिवासी सेलचे प्रदेशाध्यक्ष कोस्कर साहेब, या ठिकाणी त्र्यंबकेश्वरचे मार्गदर्शक सकाळे साहेब, त्र्यंबकेश्वरचे तालुका अध्यक्ष भैरूभाऊ मुळानी, मेढे साहेब, बोडके भाऊ, तसेच सगळे सन्माननीय व्यासपीठ, या गावातले उपस्थित सरपंच व मान्यवर, या शाळेचे शिक्षक। खरं तर हा कार्यक्रम आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सक्षम तू हा विषय घेऊन वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये खास करून मुलींसाठी आम्ही एक कार्यक्रम घेत आहोत। यामध्ये मुलींनी आज काय केलं पाहिजे, म्हणजे बदलत्या काळासोबत आपण काय काय करू शकतो। शासनाने प्रशासनाने महिलांसाठी मुलींसाठी अनेक योजना दिलेल्या आहेत, पण कुठेतरी बघायला गेलं तर आज आपण मुली थोडंसं अजूनही ग्रामीण भागांमध्ये बिचकून असतो। तर त्या अनुषंगाने हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत। त्या कार्यक्रमामध्ये मुलींनी कसं घडलं पाहिजे, फक्त मुलीच नाही, आज या ठिकाणी मुलं देखील आहेत, तर कसं घडवलं पाहिजे हे सांगायचं। खरं तर साहेब 1 तासाचा कार्यक्रम आहे, पण मुळाने भाऊंनी सांगितलं थोडक्यात, तर मी थोडक्यात सांगते। या शाळेच्या प्रिन्सिपल मुख्याध्यापकांना पण विनंती करते की आम्ही परत एकदा येऊ। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मुलींना सेल्फ डिफेन्स, म्हणजे आम्ही अगदी महिला घेऊन येतो, मुली घेऊन येतो, ज्या मुलींना काही अतिप्रसंग आला तर कशा पद्धतीने स्वतःचं रक्षण करायचं, समोरच्याला कसं हे करता येईल, कंट्रोलमध्ये आणता येईल, मारामाऱ्या तर नाही करायच्यात, पण आपलं स्वतःचा बचाव कसा करायचा हे देखील आपण प्रात्यक्षिकात देऊन सांगतो। आज या ठिकाणी मुली घडवत असताना
आपण शिक्षण असतील जे कोणी असतील यांचा मोठा हातभार असतो. पालकांच्या पेक्षा आज या शाळेमध्ये तुमचं मार्गदर्शन या मुलांसाठी महत्त्वाचं राहणार आहे. आपण मुलींना सांगतो कुठेही निघालो तर खाली मान टाकून जा, खाली मान टाकून या. कुठेतरी ह्या गोष्टीला वाचा देत मी आज एक महिला अध्यक्ष म्हणून मुलींना सांगते की कुठेही निघालात तर मान वर करून जा आणि मान वर करून या. का? कारण आपण एक संस्कार आपल्यामध्ये असतात की खाली मान करून जा, खाली मान करून या. रस्त्यामध्ये कुठे टवळकी दिसली, आज या मुली ठीक आहे एका संरक्षणात आहेत, पण इथून पुढे बाहेर पडल्यावर, कॉलेजला गेल्यावर किंवा कुठे पुढे नोकरीसाठी बाहेर पडल्यावर मुलींना बाहेर पडल्यावर कसं जगावं, काय जगावं, त्या एकदम बंधनामध्ये वाढलेल्या असतात. खाली मान करून आयुष्य काढत असतात आणि एकदम समोर जेव्हा एवढं सगळं जग त्यांना सामोरं. नाशिक लोकशाही न्यूज साठी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर.